आमच्या मागण्या मान्य करा. पुरोगामी संघर्ष परिषदेचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा बोला दादा, काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशा संदर्भात आपण आंदोलन करतो? पहा, आज पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदटे सरांच्या आदेशानुसार मी पुरोगामी संघर्ष परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करत आहे. हे नेतृत्व करत असताना या ठिकाणी आम्हाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ यांच्यामध्ये असलेल्या जाचक अटी या शिथिल करून मिळण्यासाठी हा मोर्चा आज काढण्यात आलेला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमध्ये ज्या जाचक अटी आहेत त्या सहजासहजी त्यामुळं भूमिहीनांना गायरान जमीन कसण्यासाठी मिळत नाही. त्यामुळं भूमिहीन लोकांची उपासमार होत आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत. या लोकांनी जगायचं कसं असा प्रश्न आहे. उदरनिर्वाहाचं साधन नाही. यामुळं हे लोक उपाशीपोटी कसं तरी मोलमजुरी करून आज जगत आहेत. या जर जाचक अटी शिथिल केल्या किंवा काढून टाकल्या तरच या गायरान जमिनी लोकांना कसण्यासाठी मिळतील. जमीन खरेदी करण्यासाठी त्यांना जी कर्ज मर्यादा आहे ती कर्ज मर्यादा वाढवली पाहिजे आणि ती कर्ज उपलब्ध करून दिली पाहिजे. बँकांना तशा प्रकारचे आदेश दिले पाहिजे. परंतु हे तसं झालेलं नाही. निव्वळ ही योजना मृगजळ ठरलेली आहे. हे मृगजळ ठरू नये. भविष्यामध्ये तात्काळ या योजनेची दरवाजे जाचक अटी खुल्या व्हाव्यात आणि लोकांना न्याय मिळावा. सदासची कर्ज उपलब्ध होऊन मिळावं. महामंडळाचं कर्ज उपलब्ध होऊन मिळावं आणि त्या लोकांना उद्योगांना उद्योग करता यावा. आपल्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहता यावं. अशा प्रकारची भूमिका घेऊन ही संघटना आज काम करत आहे. आणि जर हे होणार नसेल, अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कडून 50 लाख पहिल्यांदा कर्ज जर उपलब्ध होणार नसेल आणि कर्मवीर दादासाहेब योजनेतील अटी जाचक अटी रद्द होऊन त्याला जर ते गायरान जमीन मिळत नसेल तर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब साठे म्हणून मी इशारा देतो की शासनाच्या दालनामध्ये घुसून सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून हे काम करून घेतल्याशिवाय ही संघटना गप्प बसणार नाही. हा माझा इशारा आहे.